इस वक्त की बड़ी खबर जलगांव से। जलगांव जिले के 40 गांव शहर में रेलवे स्टेशन पर विश्व भूषण डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पूर्णाकृति स्मारक की मांग को लेकर आज 28 जून को दोपहर 12 बजे बहुजन आजाद सेना के संस्थापक स्वप्न जाधव और नितिन मरसाले के नेतृत्व में 40 गांव के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर बहुजन आजाद सेना की ओर से रास्ता रोको आंदोलन किया गया। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की पूर्णाकृति स्मारक की मांग को लेकर छत्रपति शिवाजी महाराज चौक पर 1 से 1.5 घंटे का रास्ता रोको आंदोलन किया गया। इस दौरान पूरी तरह से रास्ता रोको आंदोलन किया। आंदोलन स्थल पर नगर पालिका के मुख्य अधिकारी सौरभ जोशी और शहर पुलिस स्टेशन के प्रभारी निरीक्षक पुलिस निरीक्षक राहुल कुमार पवार ने प्रदर्शनकारियों से चर्चा की। उसके बाद 40 गांव के भाजपा विधायक मंगेश चौहान ने धरना स्थल पर आकर प्रदर्शनकारियों को आश्वासन दिया कि 45 दिनों के अंदर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के चौक का शिलान्यास किया जाएगा। 1.5 साल के अंदर 37/1 प्रक्रिया पूरी कर समिति बनाकर प्रतिमा के लिए आगे कार्रवाई की जाएगी। इस आश्वासन के बाद धरना स्थगित कर दिया गया। इस धरने में स्वप्न जाधव, नितिन मरसाले, रामचंद्र जाधव, रोशन जाधव, गौतम जाधव, आनंद खरात सहित पदाधिकारी, कार्यकर्ता, महिलाएं बड़ी संख्या में मौजूद थे। सर्व आंदोलनकर्त्यांनी चाळीसगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं स्मारक सौ पूर्णाकृती पुतळा या अनुषंगाने एक आंदोलन केलं होतं। या आंदोलनासाठी मी स्वतः भेट दिली। गेल्या अनेक वर्षांची ही प्रलंबित मागणी होती। सगळ्या आंदोलनकर्त्यांना मी आश्वासित केलं की साधारणतः 45 दिवसाच्या आत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाचं मी भूमिपूजन करणार। वर्ष 1.5 वर्षाच्या आत 37(1) कारवाईला तेवढा काळ लागेल। तो एक कारवाईचा पार्ट आणि एक समिती स्थापन करून त्यांनी पहिले जागा ठरवावी। जागा निश्चित झाल्यानंतर वेळोवेळी समितीने बैठका घ्यावा आणि पुतळा उभारणीच्या दृष्टिकोनातून आपण दुसरा एक प्रयत्न करावा। हा असं आज आंदोलनकर्त्यांना मी आश्वस्त केलं। सर्व समाज बांधवांनी, सर्व पक्षीय लोकांनी, आंदोलनकर्त्यांनी ही मागणी मान्य केली। त्यांनी आंदोलन स्थगित केलं। मी समाज बांधवांचा मनापासून आभार व्यक्त करतो। दादा, गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे। काही वर्षांपूर्वी या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ठराव देखील करण्यात आलेला होता, जागा देखील निश्चित करण्यात आली होती। नेमके काय अडचणी येत आहेत? असं आहे की बघा, जो ठराव केला होता त्या जागेवर रिझर्वेशन होतं। मला त्यावर राजकारण करायचं नाही आहे। जो ठराव झाला होता तो फक्त समाजाचा धुळफेक झाली होती। त्या ठरावाच्या अनुषंगाने कुठलीही कार्यवाही झालेली नव्हती। 37(1) प्रक्रियाही चालू झाली नव्हती। परंतु मला असं वाटतं की इतक्या मोठ्या महामानवाचं पवित्र काम ते कदाचित माझ्यासाठीच परमेश्वराने हाती माझ्या करण्यासाठीच ठेवलं असेल। सगळ्यांना सोबत घेऊन, सर्व समाज बांधवांना, सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन आपण हे काम करणार आहोत।